अजून देवाच्या प्रेमाचं वर्णन करतात. देव कोणताही असू द्या, गणपती असो, पांडुरंग असो का महादेव असो, मुळात देव एकच आहे. धरी येली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. त्याच पांडुरंगाचे सगळे रूप आहेत. गणपती बाप्पा तर अशी देवता आहे, गणपतीची ज्यांनी ज्यांनी आराधना केली, ज्यांनी ज्यांनी भक्ती गणपतीची केली, त्यांच्या जीवनामध्ये कधी संकट येत नाही. कारण सुखाचं सुख करता, दुःख हरता. सुख प्राप्त करून देणारा आणि दुःखाचं हरण करणारा जर देव कोणता असेल, आता जमलं का? काय होत नाही. बसा 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 बसा. येत आहे का? होय, ढगाड आहे ढगाड. पंढरपूरला गेलात का? गेलतात का? आवाज यालाय का? यालाय ना? बरं ठीक. भगवंताला भक्त एवढे आवडतात, एवढे आवडतात. भगवान सांगतात, न तथा मे प्रियतमात्मयोनिरी शंकर नच शंकर शनन श्री नैव आत्माची येता. बाबा, माझा भाऊ मला आवडत नाही, माझी बहीण आवडत नाही, वडील आवडत नाही, आई आवडत नाही, एवढत नाही, अर्धांगिनी माझी धर्मपत्नी सुद्धा मला आवडत नाही. भगवान विष्णूची पांडुरंगाची बायको कोण आहे? कोण आहे? लक्ष्मी. आणि लक्ष्मी काय तुमच्या आमच्या बायकासारखी का? पाहती कवाडाकडे चलती भिताडाकडे. लक्ष्मी आहे. लक्ष्मी किती सुंदर आहे सांग का? जिथं जगाचं सौंदर्य संपतं तिथून लक्ष्मीचं सौंदर्य सुरू होतं. इतकी सुंदर लक्ष्मी. याच्या पलीकडे सांग का लक्ष्मी कोणाला म्हणायचं? लक्ष्मी ज्याच्या घरात जाती त्याला काहीच कमी पडत नाही. ती लक्ष्मी देवाची बायको आहे. अहो निस्ती बायको नाही. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली पाय लक्ष्मीच्या हाती, तिशी यावे काकुळती. पायाची सेवा लक्ष्मीकडे आहे. एवढी लक्ष्मी सुंदर आहे तरी देवाची बायको आहे. आता दुसरी बायको सांगतो देवाची. दुसरी बायको आहे सत्यभामा. कोणती? आणि सत्यभामा किती श्रीमंत होती सांगू का? सत्यभामेनं माहेरातून एक मणी आणला होता. मणी. भागवत ऐकलंय का? कोणता मणी आणला होता? समंतक मणी. आणि त्या समंतक मण्याचा चमत्कार होता. रोज 8 भार सोनं देत होता. किती भार? 8 भार सोनं कशाला म्हणायचं? जाऊ दे, 1 भार सोनं कशाला म्हणते ते सांगतो. मग 8 भार सोन्याचं गणित तुम्ही लावा. 32,000 तोळे सोनं म्हणजे 1 भार सोनं. 32,000 तोळे गुणिले 8 किती किलो, किती क्विंटल झालं? घरी जाऊन हिशोब लावा, घाम येईन तुम्हाला. इतकं सोनं रोज देत होता. कोण? समंतक मणी. आणि तो समंतक मणी सत्यभामेनं माहेरातून आणला होता. पण ती सत्यभामा कधीच म्हणली नाही माया माईनं लय मोठं दिलं, माया बापानं लय मोठा हुंडा द्याला, असं कधी म्हणली नाही. आपल्या बायका काही नाही, फक्त माहेरातून खारोड्या पापड्या घेऊन येतात आणि तेच 17 बाऱ्या सांगते माया माईनं दिलं, माया माईनं दिलं, माया माईनं. काय दिलं का तुझ्या माईनं? किलो लावून खारोड्या चालल्यास ना. इतकं नाकानं वांगे सोलायला लागली. नवऱ्याला खाला दिल्या. नवऱ्याला म्हणली खा ना खारोड्या. कशाला गेल्यात खारोड्या? ते म्हणलं छान आहे. येतात का तुमच्या माईला? बापरे, खाल्लेल्या खारवड्या वाकले त्यानं. म्हणजे माईचं वर्णन करायली, सासूची निंदा करायली. अशी बाई ज्या गावात राहते त्या गावात पाऊस सुद्धा पडत नाही. दुष्काळ. विठाला देवाच्या बायका अशा नव्हत्या हो. 16,108 बायका आहेत देवाला. पण प्रत्येक बायकोचं जर वर्णन करायला गेलं तर एक एक ग्रंथ तयार होईल. गुणवान गुणवान देव गुणवान आहे. बायका का गुणवान नसून येत? शक्यतो ज्या स्त्रिया चांगल्या आहेत का? आणि काय नाही महाराज, जे माणसं व्यसनी जास्त आहेत का त्याच्या बायका चांगल्या असतात. हे जे दारू पिणारे हे जे लोक आहेत का याच्या बायका बघा तुम्ही. मार खाला लय निबर. मार फक्त आमच्या बायका खात नाही. आणि बदल झाला पाहिजे हो. गणपती त्याच्यासाठीच आहे. गणपती ह्याच्यासाठी बसवायचा. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव याच्यासाठी सुरू केलाय. कुठंतरी आपल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, कुठंतरी आपल्या लेकराला संस्कार चांगले लागावे, ह्याच्यासाठी गणपती. नाही तर काही काही गणपती मी असे पाहिलेत, गणपतीच्या पाठीमागं बसून पत्ते खेळतात. एवढंच नाही, गणपतीच्या समोर बसून ब्रिस्टाल वडणारी माणसं मी पाहिलेत.
बरं ब्रिस्टाल वडायला जर काडी पेटी नसेल तर समईलाच येते ते. बरत नशीब गणपतीला म्हणत नाहीत 1-2 झुरके तू बी वड. लय अवघड आहे महाराज. मग गणपती बसवायचाच कशासाठी हेच मला कळत नाही. बदल झाला पाहिजे हो. व्यसन करण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी गणपती नाही. गणपती आपल्यामध्ये कुठंतरी बदल होण्यासाठी. नाही तर सध्याच्या काळातला जर सर्वे केला तर माणसामध्ये बदलत नाही. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, बदल कोणातच नाही. कयाला बी कीर्तन आहे, कशाला बी कीर्तन आहे. जन्माला आला तरी कीर्तन, मेला तरी वाढदिवसाला कीर्तन, गोड जेवणाला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, बोरला पाणी लागलं तरी कीर्तन. एक जणाच्या वरातीला मी कीर्तन केलं. एक जण मला म्हणला महाराज कीर्तनाची तारीख पाहिजे. मला कीर्तन कशाच्या निमित्ताने? ते म्हणला पोल्ट्री फार्म टाकलाय. मला आता कोंबडीचं वर्णन करणार अभंगच नाही ना. बरं कोंबडी पाळाली तंगडी धरून हे घेता येत नाही. घेता येते का? कशाला बी कीर्तन आहे पण बदल नाही. हाय का बदल? एका गावात भागवत कथा होती. भागवत कथा सुटल्या एक बाई मायापाशी आली मला म्हणली महाराज चला ना आमच्या घरला. मी म्हणलं कम बाई? महाराज आमच्या तेला लय प्याचा नाद लागलाय. मी म्हणलं मग मी काय करू? नाही तुम्ही जरासं सांगून बघा ना बदल झाला तर झाला. मी म्हणलं चला. त्या बाईनं घरी नेलं, बसायला टाकलं, आसन बसायला टाकलं. ते मालक घरी नव्हतं, बाहेर गेलं तर बिन पाण्याची प्याला. ते बाहेरून आलं, लाल गिल डोळे गिळे झालेले. मायाकडं पाहिल्या मला म्हणला महाराज आहेत का काय? मी तर पंक्चरच झालो. म्हणलं हो महाराजच आहे. आणि काय नाव आहे तुमचं? म्हणलं माऊली महाराज खडकवाडीकर. वा तुम्हीच आहेत का खडकवाडीकर? कीर्तनात वेगळंच दिसतात. म्हणलं लुगडं नेसतो काय कीर्तनात वेगळं दिसायला? ना पटकान गिटकान. म्हणलं पटका म्हणा ना, गिटका काय म्हणाले? बरं बरं काय आमच्या गावात? म्हणलं कीर्तन आहे. हा म्हणला 2-3 दिवस झाली ती भनभन ऐकू आली सप्त्याला. भनभन म्हणलं ते. म्हणलं तुम्ही येत नाहीत का कीर्तन? तसल्या मोकार धंद्यात आपण पडत नाही म्हणला. कीर्तन मोकार धंदा आहे का? सप्त्याला पट्टी दिली म्हणला, मोकळा झालो. सांगितलं कार्यकर्त्याला काय करायचं ते करा. शिरा करा, भात करा, कढी करा, दगड करा, माती करा. म्हणलं बापरे. आणि किती दिली तुम्ही पट्टी? 10,000 दिली म्हणला. म्हणलं बरोबर तुम्ही 10,000 दे. बरं म्हणजे मला हंतू काय? मला 10 दिली. म्हणलं बरं झालं. म्हणला महाराज मी 10,000 पट्टी दिली म्हणल्या मग हिस्सा आहे का नाही सप्त्यात? म्हणलं तुम्ही 10,000 दिली म्हणल्या तुमचा हिस्सा आहे ना. म्हणला मग माया हिस्साचं कीर्तन इथं सांग. त्याला काय अक्कल असते का काय? त्याला म्हणलं मामा 10 रुपयात जाऊन ये, चांगलं नसतंय. लेकरं बाळ रस्ते येत असते. भगवान श्रीकृष्णाचं खानदान दारूनं नष्ट झालं, तुमचं काय चांगलं होणार आहे? दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मट्टी आती है, मुंह में मट्टी आती है. असं त्याला सांगितलं आणि त्याच्यात बदलच झाला. ते म्हणलं महाराज तुम्ही लयच बोललात, पाया पडतो आता बन म्हणजे बन. मला इतका आनंद झाला, स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. मी लगेच त्याच्या बायकोला म्हणलं बघा ताई तुमचे मालक काय म्हणाले, बन म्हणजे बन. ती म्हणली महाराज ते तसंच म्हणतंय. म्हणलं मग म्हणायले ना. त्या म्हणला बाण म्हणजे बाण. म्हणलं खरंच बन का? देवाची शपथ बन. म्हणलं बघा ताई ते देवाची शपथ घालायली. ती म्हणली महाराज ते देवाची शपथ घालतय, देवाला डोस किंवा घेऊन हिंडतय म्हणली महाराज. त्याचं मला कायला सांगायला. त्या मला बाण म्हणजे बाण बाण. ती लगेच जवळ आली म्हणली भाई बा आणि काय म्हणलात तुम्ही महाराजाला? त्या मला बाण म्हणजे बाण. ती म्हणली मगवापासून मी ऐकायले बन म्हणजे बन, बन म्हणजे बन, बन म्हणजे बन. नेमकं काय बन? ते म्हणलं तू काय येडी झालीस का? मी काय दारू बन म्हणालो का? आजपासून हे महाराज लोक घरी येणं बन आणि सप्त्याला जाणं बन. मी जे धोतर धरलं मंदिर गाठलं पुन्हा बेवड्याच्या घरी गेलो नाही. मी लय पेताड्याला माळी घातल्या. अगोदर बिनमाळीचं पेत होते, आता माळी सगळंच प्याले. हा म्हणून माळ गळ्यात घालायची असेल तर माळ मन्याची घालण्यापेक्षा माळ मनाची घाला. लक्षात येते का बोलणं? माळ मन्याची घालण्यापेक्षा माळ मनाची घाला. आणि मनात आली तर घाला आणि घालायची तर नीट घाला. माळ माळ दुसरीकडे जाताना कुठं
मग ह्याच्यासाठी गणपती आहे, कशासाठी? आपल्यात बदल होण्यासाठी. विठ्ठल विठ्ठल देव आपलासा करून घ्यायचा असेल तर आपण चांगलं वागणं गरजेचं आहे. कारण देवाचा स्वभाव आहे, देव बाह्य रंग पाहत नाही आणि अंतरंग पाहिल्याशिवाय राहत नाही. अंतरीची घेतो गोडी पाहे, गोडी भावाची पाहे, गोडी भावाची पाहे, गोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे, गोडी भावाची पाहे, गोडी भावाची पाहे, गोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. अंतरंग पाहतो देव, बाह्यरंग पाहत नाही. तुम्ही आम्ही बाह्यरंग पाहतो. एखादी वस्तू विकायची जरी असेल तरी तिचा बाह्यरंग दाखवावा लागते. पॅकिंग भारीन माल किडका. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, असाच समाज निघालाय महाराज. सोपं उदाहरण सांगतो. शहरामध्ये सोन्याचं दुकान आणि त्या सोन्याच्या दुकानासमोर एक गरीब घरातला मुलगा पेन विकण्यासाठी बसला. लोक बाह्यरंग कसा पाहते त्याच्यावर दाखवतो सांगतो. ते मुलगा पेन विकू लागला. 5चा 1 10ला 2, 5चा 1 10ला 2. लोक यायचे, लोक म्हणायचे कितीला दिलं रे पेन? साहेब 5चा 1 10ला 2. लोक म्हणायचे 10चे 3 दे. गरीबाला लई पाडून मागतात माणसं, श्रीमंताला नाही, गरीबाला. हा बघा तुम्ही, शहरातली बाई जर शेतकऱ्याकडे भाजीपाला घ्यायला गेली तर 20 रुपयाची जुडी 10 रुपयाला मागितल्याशिवाय राहत नाही. खरंच ती बाई एखाद्या मॉलमध्ये शॉपिंग करायला गेल्या भाव करते का? पण शेतकऱ्याकडं लय बरं. वकिलाला म्हणीन तितके, डॉक्टरला म्हणीन तितके, कीर्तनकाराला आपलं चला पुढे. पण गरीबाला पाडून मागतात माणसं, गरीबाला. हा बाया तर लय उरफाट्या काळजाच्या. एक बाई छत्रीच्या दुकानावर गेली आणि दुकानदाराला म्हणली, दुकानदार कितीला दिली हो छत्री? ते म्हणला बाई 100 रुपयाला. 50ला दे म्हणली. ते म्हणलं बाई 50ला कशी येईल? जाऊ दे 80 रुपयाला घ्या. नाही म्हणली आता 40ला दे. ते म्हणलं बाई काय डोक्यावर पडली का काय तू? जाऊ द्या 50ला म्हणतात ना, घ्या म्हणला 50ला. नाही म्हणली आता 25ला दे. त्या दुकानदाराला राग आला. ते म्हणला बाई 25 तरी कशाला देतीस, फुकट घेऊन जाय म्हणली. मग 2 दे. किती दे? 2 दे. हा गरीबाला पाडून मागतात माणसं. तसं ते मुलगा पेन विकू लागला. दिवसभर बसला, पेन काय विकला नाही. ते दुकानदारानं पाहिलं, दुकानदार बाहेर पळत आला. त्या मुलाला बोलवलं, इकडे रे बाळा, कुठला आहे तू? अमक्या अमक्या गावचा. बर शाळेत जात नाही का? जातो साहेब. मग आज का गेला नाही? साहेब शाळेची फीस भरायला पैसे नाहीत. बर अरे मग तुझे आई वडील कुठे आहेत? नाहीत साहेब, आई वडील नाहीत मला, मी अनाथ आहे. पण ऐका साहेब, मी अनाथ आहे, कष्ट करून जीवन जगन पण लाचारी करून जीवन जगणार नाही. बुटाची पॉलिश करून जीवन जगन पण बूट चाटून जीवन जगणार नाही. खानदानी लेकरू आहे म्हणला. वा स्वाभिमान. म्हटलं काय लेकरू गुणवान आहे. अरे मग पेन का विकत नाहीत? कशा विकत्याल साहेब? 5 रुपयाला पेन विकली तर 2 रुपये मला उरतेत. लोक 10चे 3 मागायला लागलेत, कशा विकू तेच सांगा. दुकानदार म्हणला जाऊ दे, तुला पेन विकायचा आहे का? हो. 24 तासासाठी तुझा पेन मला दे. त्यानं पेन काढा, दुकानदाराच्या हातात दिला. व्यापारी माणसं हुशार असते. त्यानं पेन असा जमिनीवर टाकला, मातीत मळवला. वेलवेटच्या मैरबीमध्ये ज्याच्यात ब्रासलेट गंठल ठेवल्या जातं त्याच्यात तो पेन ठेवला आणि त्या सोन्याच्या दुकानात असा दिसता पेन ठेवला. दिसता गिराईक यायचं, वर पेन पाहायचं. असंच हौशी गिराईक आलं, त्यानं वर पेन पाहिला. ते म्हणला दुकानदार हे पेन वर का ठेवलं? ते म्हणला कुठंही ठेवायला काय असं तसं पेन आहे का काय? ते
काय झालं? अरे इतिहास घडला म्हणला त्या पेनमुळं. काय झालं काय? ते म्हणला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस लिखापडी त्या पेननं केलेली. बापरे. ते म्हणलं तुम्हाला कुठे भेटला? अरे इंग्लंडला गेलतो म्हणला मी, इंग्लंडवरून आणलाय. ते म्हणलं आपल्याला द्या ना राव तेवढा पेन. ते म्हणलं नाही राव, आपण काही विकण्यासाठी आणला नाही. द्या राव म्हणला, बऱ्याचशा जुन्या वस्तू माझ्या घरात आहेत, त्याच्यामध्ये त्याची एक भर पडल म्हणला, देऊन टाका. ते म्हणलं नाही, मी काय विकण्यासाठी आणलं नाही. अहो द्या. ते म्हणलं हे बघा, मी काय विकण्यासाठी आणलं नाही, मला काय विकायचं नाही, पण तुमचा लईच आग्रह जर असेल तर मी तुम्हाला पेन देतो, पण व्यवहार आहे, मी काय फुकट पेन आणला नाही आणि मला काही त्याच्यामध्ये कमाई करायची नाही, आणलेल्या भावात देतो. आपली मराठी भाषा खूप सायलेंट आहे, पण धोका असते. हा, इंग्रजी भाषा अशी आहे, शब्द सायलेंट आहेत, अक्षर सायलेंट आहेत, उच्चारता येत नाहीत. पण आपली मराठी भाषा अशी वाक्याची वाक्य सायलेंट असते, वाक्याची वाक्य. एखादा मुलगा मुलगी पाहायला गेल्याच्या नंतर मुलीची आई म्हणते, आमची मुलगी म्हणजे गरीब गाय आहे बरं का. याच्या पाठीमागे एक सायलेंट वाक्य आहे, गाय गरीब आहे पण शिंग आहेत तिला. हा, तसं ते म्हणलं आणलेल्या भावात देतो. कितीला आणला? 25,000ला. यानं खिशातून 25,000 काढले, दुकानदाराच्या हातात दिले, पेन घेतला, निघून गेला. त्या पोराला बोलवलं, इकडे रे बाळा, किती वर्षाची फीस भरायची? 1 वर्षाची. दुकानदार म्हणला 5 वर्षाची एकदाच भरून टाक. 5 25. लेकरू हसत खेळत निघून गेलं. दुकानदाराची वेळ जेवायची झाली होती, दुकानदार निघून गेला. मी तरी कशाला थांबू, मी बी निघून आलो. माझा दृष्टांत संपला. पेन कितीचा होता? 5 रुपयाचा. विकला कितीला? 25,000ला. विकला कशामुळं? पेनचा दिखावा केल्यामुळं. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. विठाला विठाला. पण महाराज म्हणले, जगाचा बाप ब्रह्मांडाचा धनी बाह्यरंग पाहत नाही, तो फक्त आणि फक्त अंतरंग पाहतो. आणि ज्याचा अंतरंग गोड आहे का, ज्याचा अंतरंग गोड आहे का, त्याच्या घरी येतो, त्याचा दास होतो, त्याचा नौकर होतो. अभंगाचं पहिले चरण. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. ज्याच्या चित्तामध्ये कसल्याही प्रकारची आस नाही, त्याचा दास पांडुरंग होतो, त्याचा नौकर पांडुरंग होतो. पण जीवन तसं जगायला पाहिजे. एक हृदयस्पर्शी गोड कथा सांगतो तुम्हाला 10 मिनिटात. सर्वांगाचे कान करून येऊ ऐका, एवढंच आहे. विठाला विठाला. चित्ती नाही असो, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास. चित्ती नाही आसा, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, पांडुरंग दास. चित्ती नाही आसा, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास. चित्ती नाही आस
त्याचा पांडुरंगदास. आता गणपती बाप्पाचं उदाहरण सांगतो. गणपती बाप्पा का देवाची भक्ती करण्यासाठी संसार सोडून द्यावा लागतो असं बी नाही. संसार करून परमार्थ करता येतो. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसार कोणाचा बी असू द्या, माणसाचा असो, संताचा असो का देवाचा असो, संसारात कुठं सुख आहे का? दुःख बांधवडी. संसारात दुःखच आहे. माणसाचा संसार तर एवढा बेकार आहे. जुने कीर्तनकार सांगतात माणसाचा संसार म्हणजे कप बशीच्या घरासारखा आहे. कप म्हणजे नवरान, बशी म्हणजे बायको. बेजारी कपाची का बशीची? आजही आमच्या खेडेगावात जर घरी पाहुणा आला तर दूध कशात आणते? कपात. कप कोणाच्या हातात? लेकराच्या. ते लेकरू बी सोयीचं नसते, कपाला असं फिरीत फिरीत नेते. आणि बशी अशी जागा सोडायला कमी नाही. बरं एवढंच नाही, कबशीच्या घरामध्ये बशी अशी टेकन देऊन असते आणि कप असा कानाला लटकलेला असते. लटकते रे. त्याला बशी मधातून बघतीन म्हणती कसा लटकिवला. आता घे झोके, वारा आले की इकडं, वारा आले की तिकडं. बरं एवढंच नाही, बशी फुटली तर आपल्या बायका उकांड्या फेकून द्या. कपाचा कान तुटला तरी त्याला सुटी नाही. हिरव्या मिरच्याचा ठेसा आगवानाची. बरं एवढंच नाही, गरम चहा कशात? कपात. थंड झाल्या बशी. चटके कोणाला? बशीला आहे का काय ताण? आमच्या खेडेगावातली जर कपन बशी जर मानवतच्या बाजाराला आले, कोण? बाजाराची थैली कोणाजवळ? कपाजवळ. आणि पैशाची झोळी काय म्हणते त्याला? पर्स. त्याच्यामध्ये काही नसतंय बी. मी आळंदीला शिकायला होतो तेव्हा मला पर्स सापडली होती. मी आमच्या मित्राला म्हणलं सापून पाय काय गवसत आहे का? त्याला 52 चेन उघडीता घाम आला. त्याच्यामध्ये काहीच नाही, फेरम लवली टिकल्याचं पाकिट. म्हणलं कशाला बायका घेऊन फिरतात काय माहित. त्याला म्हणलं तुला बायको नाही, मला बायको नाही, 6 टिकल्या तुला, 6 मला, लाव कपळाला चल घरला. सगळी बेजारी कापाची. बरं 2 जण नवरा बायको जर बस स्टँडला आले आणि एसटी सुटायला लागली तर एसटी धरायला कोण? कप. पुन्हा एसटीत गेल्या जागा धरायला कोण? कप. आणि बसायला कोण? कप आहेच असा उभ्याला उभाच. बरं एवढंच नाही, कर्ज काढायला कोण? कप. कर्जाच्या पैशा मजा कोणाची? बशीची. पुन्हा कर्ज फिटणं गेल्या लिंबाला लाटकाय कोण? सुसाईड, आत्महत्या. बरं पुन्हा आत्महत्याचे पैसे भेटल्या मजा कोणाची? तरी बऱ्याच बशा म्हणतात बाई मेल्याच्या संसारात तितकं शिकलाच नाही. बाजारात नेऊन फुका कुठं आम्हाला? लय काय बशा दाड आहेत हो. काय बशाच्या आवाजानं कप असे इगरून गेले ती. कर्कशी संगतीन दुःख उदंड फजिती. बायको कर्कशी न सज्जात जा. ज्याच्या जीवनात बायको कर्कशी भेटली त्याला मसन वाट्यात लाकडं करण्याचं कामच नाही. ते घरीच जळते असं जरा 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 जरा. मला एवढ्या दिवस कळत नव्हतं माणसं मोटरसायकलवर पेट्रोल भरायला गेल्याच्या नंतर बायकोला पंपाच्या बाहेर कम सोडते. मग माझ्या लक्षात आलं एका पंपावर नाव होतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. लय काय माणसं लय वैतागलेत. एक जणानं वैतागून सासऱ्याला फोन लावला. ते म्हणला सासरे बुवा तुम्ही दिलेलं फळ लय कडू निघालो. सासरा तिकून जास्त रडू लागला. ते म्हणला जावाई बापू घ्या ऍडजस्ट करून. तुम्हाला जे मी फळ दिलंय का त्या कडू फळाचं झाडच माझ्या घरात आहे. तुमच्यापेक्षा मी जास्त बेजार आहे म्हणला. सांगायचंय कोणाला? जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. संसाराची चिंता आपल्याला जास्त आहे, त्याला कमी का? त्याच्या जीवनात मोठा त्याग आहे. कोणता त्याग? ज्या दिवशी तुमच्या बरोबर लग्न केलं त्या दिवशी माहेराचा त्याग केला, आईवडिलाचा त्याग केला, आडनाव बदललं, स्वतःचं नाव बदललं, वडिलाच्या जागी पतीचं नाव लागलं. हे त्याग नाही तर काय? अरे कपाळ तिचं कुंकू तुमच्या नावाचं, गळा तिचा मंगळसूत्र तुमच्या नावाचं, हात तिचे बांगडी तुमच्या नावाची, पाय तिचे जोडवं तुमच्या नावाचं. मला वाटतं इतका त्याग आपण देवासाठी जर केला ना, आपल्याला सुद्धा चिंता करायची गरज नाही. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घे, आवडीने भावे हरी नाम घे, आवडीने
तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपली चिंता देव करील. देव का करणार नाही? अहो स्वयंपाक करत असताना सुद्धा तुम्ही नामस्मरण करा, फार मोठा फायदा आहे. करणाऱ्याला फायदा आणि खाणाऱ्याला फायदा. अन्नातले दोष निघून जातात आणि ते अन्न न राहता त्याचा प्रसाद बनत असतो. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन. उद्यापासून एक काम करायचं आहे, रामकृष्ण हरी म्हणीत म्हणी स्वयंपाक करायचा. जोरात म्हणायला लाज वाटत असेल तर मनातली मनात म्हणा. जोरात म्हणल्यापेक्षा हृदयात म्हणलेली त्याला लय लवकर ऐकू जाते. करीत जात जा भजन. सासों की माला पे शिमरू में सीताराम, अपने मैं की मैं जानू और पीते मैं की राम. सासों की माला पे शिमरू में सीताराम. प्रत्येक श्वासाला भगवंताचं नाव घ्या, देव तुमचा ऋणी होईल. म्हणून संसार करत करत परमार्थ करणं गरजेचं आहे. संसार करूनच परमार्थ करा, माझं तर मत आहे. हा, संसार करण्यासाठी 3 गोष्टी पाहिजेत. किती गोष्टी? 3 गोष्टी. माणसाकडे कला पाहिजे. कला नसली तर आकला पाहिजे. आकला नसल्या तर नकला तरी पाहिजे. त्याला संसार करता येते. कोणाला बी संसार करता येत नाही. प्रदीप महाराज तुम्ही नवीन येत, आता लग्न झाले तुमचं. घरी गेल्या बायकोला वजनात बोलायचं. वजनात जेवायला वाढ म्हणायचं. काय म्हणायचं? जेवायला वाढ असं म्हणायचं नाही. ए पिल्लू जेवायला वाढतेस का ग पिल्लू? तर का डोसक्यात पू झाला. बायकोला पिल्लू ते का कुत्र्याचं पिल्लू आहे का? मला काही मिळत लागना झालाय माणसाचा. आमचा ड्रायव्हर एक दिवशी बायकोला गबरू म्हणला. गबरू काय माणसं मूडमध्ये आल्या बोलते. काही सांगता येत नाही. संसार करायचा आहे, कर्तव्य म्हणून करायचा. सुख शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याचा संसार यशस्वी हो. संसार म्हणजे मुख आपला. आता जाऊ दे, आता विठाला. आणि म्हणून संसार करत असताना असा संसार करा, असा संसार करा. मला वाटतंय देव बी आज सुद्धा येईल. काय येणार नाही? बोलवणारा द्रौपदी सारखा पाहिजे. आता एकच दृष्टांत सांगतो, शिवेला पूर्ण विराम देतो. टाइम झाला ना आपला. बालासाहेब भाऊ, परमार्थ करण्यासाठी जातीचा बी संबंध नाही. कोणी कोणत्याही जातीचा असू द्या. काय संबंध इथं? आपण तुम्ही आम्ही मंडपात बसल्याच्या नंतर एक आहे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती आणि पाय आठविती. जात पाहण्यासाठी शास्त्रात एक ठिकाणी परवानगी आहे. आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना तिथं 100% पहा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, तिथं पाहिलं पाहिजे. हा, इथं नाही. आणि जात कशाला म्हणते? जात असती ती इज्जत असती, आणि जात असती ती इज्जत असती. आलं का ध्यानात? पुन्हा एकदा ऐका. जात असती ती इज्जत असती, आणि जात असती ती इज्जत असती. जाऊ का घरला? गावात तुम्हाला किती इज्जत आहे त्याच्या तुमची जात कळते. आपल्या घरातल्या भाजीला तेल नसलं तरी चालते, पण आपल्या घराला इज्जत असली पाहिजे. बरोबर आहे? हा, जुना शब्द आहे खानदान. काय शब्द आहे? खानदान. तुम्ही खाता काय, दान देता काय, याच्या तुमची खानदान अवलंबून आहे. आता खातं नाहीत नीट, धडण दान देत नाहीत. आपला भाग लय चांगला आहे महाराज, आणि त्यातली त्यात मानवत्व लय भाविक आहे. स्वामीजीचे संस्कार आहेत मानवत्वर. हा, काय काय भागात लोक खाऊ घालीत नाहीत असं नाही, खाऊ घालतात पण टोचून लय बोलते. मला एक जणानं घरी जेवायला नेलं, बायकोला म्हणला वाढ चपाती महाराजाला, वाढ वाढ. त्याला पुन्हा भेटत नसताय. तू काय हलकट समजायला लागलास का काय? जेवण झालं? मला म्हणला झालं काय जेवण? म्हणलं हो. म्हणला कस काय? मला नंबर 1 घरी हेच खातात का? म्हणलं का गांजऱ्या गवत खातात का? गरीबाच्या घरी जा श्रद्धा आहे. ते कुडाचं घर असू द्या, झोपडा असू द्या, श्रद्धा आहे, भावना आहे. काय काय हलकट श्रीमंताचे तर सगळं असते, श्रद्धा नसती. आम्ही कधी कधी जातो मुंबई पुणे, बंगल्यात एंट्री केल्याबरोबर तिकडे बायका मंजूळ स्वरात विचारतात, महाराज तुम्ही आलात ना? मला डोळ्यात माती पडली का? आलो तर दिसायला. बरं बरं महाराज तुम्ही कुठून आलात? मला परभणी. फार लांब असेल, मला उद्या जवळ आणतो, माझ्या बाबाच्या हातात आहे. बरं 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 महाराज तुम्ही पाणी वगैरे घेणार? मला जातो तळ्याला, तुझ्या घरी कुठून पाणी?
बरे 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 बरे. महाराज तुम्ही ते कीर्तन वगैरे करता का? मला नाही ऊस घेतले खुरपायला. काय धंदा आता मला दुसरा. बरं बरं. महाराज तुम्ही जेवण वगैरे करता? म्हणलं हो. काय खाता जेवणात? म्हणलं गवऱ्या. काय खाता असते? म्हणलं हाबरेटीचा कडबा, ज्वारीचा कडबा, उरलं सुरलं तर सरमड सुद्धा हन्नार, ढिला पडणार नाही. आणखीन काय घेणार? म्हणलं डोसक्यात दगड घालून घेणार. काय घेणार? बाई स्वयंपाक करू लागली किचन वाट्या, पायात चपला घालून. म्हणलं घाल द्या आता. काय आडला हरिण गाढ व्हायचे. जेवायला वाढायला आली तरी तिच्या पायात चप्पल होती. म्हणलं बाई तुमच्या पायात चप्पल आहे. महाराज ती वाढायचीच आहे. म्हणलं वाढायची? अशा किती चप्पल आहेत तुमच्या घरात? म्हणली वाढायची वेगळी, आंघोळीची वेगळी, बाजाराला जायची वेगळी, फिरायला जायची वेगळी. मला हाणायची आहे काय कधी? आण ना हानी एकदा आम्हाला तू. आणि माणसं म्हणते सुशिक्षित झाले, त्याला सुशिक्षित म्हणते. सुशिक्षित त्याला म्हणत नाही. तेथ वडील जय जय करीती, तया नाम धर्म ठेविती. धर्माचरण करतो तो खरा सुशिक्षित आहे. म्हणून खानदान महत्वाचं आहे. आणि दान देत जा. दानानं धनाची शुद्धी होत असती. आपली माणसं दान देत नाही. दान तर असं देते. आता मी भागवत कथा करतो म्हणून मला माहिती आहे दान लोक काय देतात. आमच्या भागवतकाराला बाया पिसा दान देतात ना. पिसा इमानदारीनं सांगा, पिसा लई टिपटॉपचे देतात का तुम्ही? त्याला हळदीचे बोट, कुकाचे बोट, तेलानं भिजलेल्या, उदबत्यानं जळालेल्या, मरी गाय बंबन कुदान. आमच्या घरी पोत भरले. बायको म्हणली होय वा. म्हणलं काय? आणि एवढ्या पिसाचं काय करू? म्हणलं गोदडे शिव ना. कोणी कुण मोजा दिडी त्याचं काहीच होईन. काय करणार आहे? महाराज लग्नाचं असेल तर त्याला आयराव साडी असती आमच्या बायकोला. पण साडी अशी देते, डोसकं झाकलं तर पाय उघडे, पाय झाकले तर डोसकं उघड. ती साडी पिसान घरी गेल्या की जागी राहतच नाहीत. आहा इनतीला तिनतीला, इनतीला तिनतीला, भर 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 भर. शेवटच्या दिवशी दक्षिणा असती. दक्षिणा तर अशी असती, कोणतीचा कोपरा गेलेला, कोणती मधातून फाटलेली. सकाळी सकाळी एक माणूस पळत आला, दक्षिणा दिली, पाया पडा. मला तात्या कस काय? कधीच दक्षिणा देत नाहीत, आज कस काय? लय फिरलो गाड्या बल्ला बा, कुठंच चालू ना. इमानदारीने एका गावात मला अशी नोट दिली, अर्धी 10ची ना अर्धी 20ची. पाहाला टाइम आहे का? मी आपलं गाडीत बसलो, हावसानं नोटा मोजू लागलो. नेमकी नोट ती हातात आली. मी आता असंच पाहिलं. ड्रायव्हर म्हणला काय झालं महाराज? मी नोट बघ ना. जाऊ द्या म्हणला, गिऱ्हाईक सोडून द्या. म्हणलं सोडून द्या, चालवायची आपल्याला. म्हणलं कुठे चालतात? म्हणलं बघ ना. दुसऱ्या दिवशी आळंदीला निघालो. रोडच्या कडीला हायवे टच किराणा दुकान होतं. त्याला म्हणलं गाडी थांबव. नोट अशी मुठीत धरली, मुठीत तुकडी नाही. मला वाटलं दुकानदार धरीन आणि गल्ल्यात टाकीन, पण ते दुकानदार आहे महाराज थोडाच. म्हणलं दुकानदार 10 रुपयाची बिस्किट द्या. त्यानं अशी नोट उकलून पाहिली. ते म्हणलं महाराज नोट दुसरी द्या. म्हणलं अरे चुकलं गड्या, आता उघडं पड्या झाकणच आहे ना. आळंदीला गेलो. आळंदीला गेल्या चैतन्य आश्रमात आमचे संन्यासी बाबा राहते. बाबाच्या हातात ती नोट घातली, बाबानं खिशात घातली. दुसऱ्या खिशात हात घातला, 2000ची नोट मला दिली. म्हणलं अरे बाबाला नव्हतं राव, फसवाय पाहिजे होतं, आपल्याला 2000 रुपये दिले. म्हणलं बाबा एवढे काय करायचे पैसे? राहू दे माऊली, मला तरी कोण आहे तुझ्याशिवाय मागणं पुढं फुफुटवडं. म्हणलं बरं चालेल तुमच्या आशीर्वादानं. नाही तरी पण राहू दे, मला दया आली. म्हणलं बाबा मी तुम्हाला फसिलं ना राव. बाबा म्हणले काय झालं रे? म्हणलं मै नोट उकलून बघा ना. बाबा म्हणले मै बी उकलून पाय ना. मै तरी 2 जाग्या चिटकेलेली, बाबाची 3 जाग्या, 100ची, 200ची, पुढी 2000ची. म्हणलं शाबास, हे तुमचं आमचं समर्पण आहे. माणसं माणसासोबत चॅप्टरपणा करते, सोडून द्या. देवासोबत बी नारियल जर देवाला फोल्ड आणि नासक निघालं तर माणसं म्हणतात नारियल देवाला. इतका येडा देव आहे का? नाही, नासक नारियल पाहून घ्यायला त्यानं देवानं अक्कल खिशात ठेवली का? तुम्ही आम्ही देवाला सुद्धा चांगलं समर्पण करीत नाहीत, म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये चांगले फळ येत नाहीत. म्हणून देवाला चांगलं समर्पण करा. विठाला विठाला विठाला. आणि चांगलं समर्पण ज्या दिवशी तुम्ही करता त्या दिवशी देव तुमचा ऋणी झाल्याशिवाय राहणार नाही. ऋणी झाला कोणाचा? भगवत भक्ताचा झाला. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. मग निस्ता दास नाही, घरी येऊन करतो
घरी, कामे न सांगता करी. मग केलं काम कोणाचं? तुकोबाराने एका भंगात यादी दिली, उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. कोणाचं काय काम केलं, कोणाचं काय काम केलं, तुकोबाराने यादी दिली. यादीच दिली, यादीच. म्हणून आपण चांगलं वागणं गरजेचं आहे. अहो काही सोबत येत नाही आणि जीवनात केलेला परमार्थ सोबत आल्याशिवाय राहत नाही. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. अख्खं जग श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करतंय. तुम्हाला कोणा सांगितलं? माणूस श्रीमंत झाला म्हणजे सुखी होत असतो. सुखाचा आणि श्रीमंतीचा सुतराम संबंध नाही. आज ते माणसं जास्त दुःखी आहे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे. संध्याकाळी झोप येत नाही, झोपीची गोळी खावा लागते. आमच्या गरीबाला बघा बरं, दिवसभर शेतात काम करते, संध्याकाळी पडलं की झोप लागते. निस्ती झोप येत नाही, घोरू घोरू झोप येते. हां, कोणाला घोरता येते का? जे बिनघोर आहे, ज्याला कोणताच घोर नाही त्यालाच घोरता येते, कोणालाही घोरता येत. म्हणून तर श्रीमंतापेक्षा गरीब माणसं सुखी आहेत. अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, उतना ही महत्व गरीबों के जीवन में चैन से सोने का होता है. आलं का ध्यानात? का हिंदी कळत नाही? काय काय जणाला हिंदीच कळत नाही. मी एका गावात काल्याच्या कीर्तनाला अभंग घेतला, चुरा चुरा कर माखन खाया. हिंदीतून जेवायला केली होती बुंदी. कीर्तन झाले, पंगत बसली बायाची. एक बाई म्हणली, माय त्या खडकवाडीच्या महाराजांना कीर्तन नादर केलं ग, माता मधात हिंदी हिंदी काय म्हणू लागलं तेच कळलं नाही. दुसरी म्हणली, अगं काय कराडीस हिंदी हिंदी हान बुंदीन चल घरला. हिंदी कळत नाही, इंग्रजी कळत नाही. आमच्या गावातल्या 10 बाया पंढरपूरला गेली. अंसाबाई, कौसाबाई, द्वारकाबाई, सुमित्राबाई, इथल्या सोडून रे बुवा. तिथं बरमोडा घालून अमेरिकेची बाई आली. तिनं पंढरपूरचं मंदिर बघितलं आणि ती म्हणली, ओ वा वंडरफुल. वंडरफुल म्हणजे सुंदर. पुन्हा ती म्हणली, ओ वा वंडरफुल. आमच्या गावातली बाई म्हणली, ए भवानी वंडरफुल नाही, पंढरपूर आहे. विठाला धन कोणा कामा आले, पहा विचारोनी भले. धन कोणाच्या कामाला येत नाही. रावण होता, राजा रावण. मी 10 मिनिटं याच्यासाठी वाढवायलो, नेते यायलेत म्हणून. आणि आता जर कीर्तन, धन राजा रावणाचं धन सोबत आलं नाही, तुमचं आमचं जाणार का? राजा रावण किती श्रीमंत होता. कोटी घरे जेते काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घर राजा रावणाचे सोन्याचे होते. कशाचे? सोन्याचे. आपल्यापाशी काय आहे? उगमायासारख्याच्या एखाद्याच्या हातात 1-2 अंगठ्या असतात. ज्याच्या हातात 1-2 अंगठ्या आहेत ते पंक्तीत बोट फिरते, भात वाढ बुंदी वाढ, भात वाढ बुंदी वाढ, भात वाढ बुंदी वाढ. याच्या पलीकडे काय? गळ्यात असलं तर एखादं लॉकेट आहे, तरी वरची गुंडी लावित नाही. याच्या पलीकडे काय आपल्याकडे? रावण एवढा श्रीमंत होता तरी महाराज कवडी गेली नाही. कवडी सोबत गेली नाही रावणाच्या. एवढे 7 कोटी घर सोन्याचे असून आपल्या एखाद्या सारख्यानं उगत डबल मजली बंगला बांधू द्या, ते 17 बाऱ्या तुमच्या आमच्या सारख्याला म्हणते चहा प्यायला चला, चहा प्यायला चला, चहा प्यायला चला. ते चहा पाजायचं नसते, त्याला घर दाखवायचं असते. वास्तुशांतीला एक जणांना कीर्तन घेतलं, मी तिथं अभंगावर बोललो. काय बोलायचं ते बोललो. कीर्तन झाल्या मला म्हणलं घर पाहायला चला. मी म्हणलं पाहिलं पत्रिकेवर. नाही तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या, जरासं बरं होईल. मिळालं माया पायानं मौज घर फिटणं. तू काय न्यालास तुया घरी? चला म्हणलं एखाद्याची इच्छा असते. घरात नेऊन बसल्या त्यानं दक्षिणा द्यावा, बुकाला. ते म्हणलं घर कसं काय? म्हणलं छान आहे. आता तरी बुकाला. वरच्या मधल्यात नेलं. घर कसं काय? म्हणलं सुंदर आहे. आता तरी बुकाला. पुन्हा 3ऱ्या मधल्यात नेलं. घर कसं काय? म्हणलं उत्तम. उत्तम, छान, सुंदर हे अर्थ एकच. पुन्हा म्हणलं घर कसं काय? म्हणलं मामा आता बुका लावा.
जाताना सांगतो तुम्हाला तुमचं घर कस काय. बुक्का लावला, दक्षिणा दिली, पुन्हा म्हणला घर कस काय. मला 2 चूक आहेत. मिस्त्रीचे हात कापीन. मला तुमचे कापले तरी दुरुस्त होत नाही. काय चूक आहे. मला पहिली चूक घर पडणार आहे. कसं पडन. परसभर पाया खाणलाय. मला 5 परस खण तो घर पडणार आहे. कसं पडन. मला किलरीसारखा भूकंप झाले. हो राव म्हणला. मला दुसरी चूक घर जर नाही पडत तर तुला बाहेर काढणार आहेत घराच्या. कोण काढीन. मला तू येच पोरं. काय ताकद आहे पट्याला बाहेर काढायची. मला मेले काय मधात फुकणार आहेत का. बाहेर न्यावत लागल ना. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. तुला हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा पिंजरा. आता घरी जाताना म्हणीतच जायचं. पिंजरा किती लबाड्या कर येड्या. पिंजरा किती शेजाऱ्याचा धुरा कुरू कुरू जमीन वाढव. पिंजरा किती दुधात पाणी टाकू टाकू एक टाक तुला काय टाकायचे ते. पिंजरा खालीच होणार आहे. त्या माणसानं सर घर फिरून दाखवलं. 15 लाखाची बाथरूम होती. ते म्हणला महाराज सर घर पाहिलं आता बाथरूम कडे चला. म्हणलं मला आली नाही. तू एकटाच जाय. उघडून दाखवायला बाथरूम. कस काय बाथरूम. 2-3 लाखाचा झोपून आंघोळ करायचा टप होता. म्हणलं मामा एवढ्या लाखाची बाथरूम बांधली. म्हणलं हो. म्हणलं मेल्या याच्यात आंघोळ घालणार आहेत का. मला म्हणलं नाही ना. मेल्या बाथरूम नसती. आणि खरंच म्हातारं मेलो बोलास आणि फुलास. मीच त्याच्या मौतीला गेलो. मी पाहिल्याशिवाय बोलत नसतो. त्याला बाहेर काढलं. 4 चादरा धरल्या आणि मधात आंघोळ घातली. कायची बाथरूम आणि कायचं काय. घरातली सून बसायला पाठ बी देईन. सून म्हणली माय पाठ नेतात का काय. मवा बब्या त्याच्या बसून जेवत. बसलेली माणसं इमानदारीनं सांगा बंगला कोण बांधला होता. कोण बांधला बंगला. म्हाताऱ्यानंच. आणि त्यालाच मेल्या बसायला आंघोळीला पाठ देईन. त्याला सून म्हणते. काय म्हणते. काय म्हणते. तुम्हाला भेव वाटायले का. काय भ्यायचं तिला. ज्या बाईला सून नाही तिला तर लय सुनाची हौस असते. मह्या डोळ्याचे देखत आणायची म्हणते. माय मह्या डोळ्याचे देखत आणायची. अन्न आण ग बया. तुला सुनाचा झटकाच माहित नाही. वैशाखात सून आणली की ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच. जिनं जिनं भावाची केली ती तर मग उन्हाळ्यातच मेली. बोलता येईन आणि दुःख कोणाला सांगता येईन. तू आता तशीच मर. लय तुझा ना भरोसा. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर. नाम हरीचे मुखी गोड साखर. जाणून घे रे धनाच्या तुला लसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागे कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला. गोडी अभंगाची बघून घे सावळी. मूर्ती आता त्या पांडुरंगाची. म्हणून परमार्थ नावाचं धन कमवा. लेकरायला चांगले संस्कार द्या. आता हे प्रदीप महाराजाच्या संस्थेतले लेकर आहेत. याला कीर्तन येईल भजन येईल नाही येईल हे नाही सांगत मी. पण हे संस्थेत घातल्यामुळं आयुष्यभर दारू तर पिणार नाहीत ना. बरोबर आहे का. आणि सध्याच्या काळातल्या लेकरानं एवढं जरी केलं
तरी भरपूर झालं. हा, कमवता आली इस्टेट तर कमवा, कमवू नका, पण बापानं कमवून ठेवलेली इकून तरी आपल्या पोरानं खाऊ नये. इतकं जर आपल्या लेकरानं करावं असं जर वाटत असेल तर त्याला वारकरी शिक्षण देणं काळाची गरज आहे. अध्यात्माबरोबर शालेय शिक्षणाची ही जोड आहे. म्हणून लक्षात ठेवा, संस्कार लावणं काळाची गरज आहे. आता लेकराला संस्कारच राहिले नाही. मला एक जणांना घरी चहा प्यायला नेलं आणि पोराला बोलून घेतला, इकडे रे पाप्या, सांग ना वाटतं किती. ते म्हणला ना वाटतं 52. बाप त्याच्यापेक्षा गेलेला होता. त्यानं खिशातून 200 रुपये काढे, म्हणला शबास, जाय गोळ्या खाय, बिस्किट काय, आईस कर. मला आला राग. मी म्हणलं पोरग चुकीचं उत्तर देत आहे, तुम्ही त्याला 200 रुपये देतात, मुस्काड्यात द्यायला पाहिजे. ते म्हणला पोरग तू आहे का मग. मी म्हणलं तूच. म्हणला मग तू शांत बस. मी म्हणलं कसं काय. ते म्हणला आमच्या खोडी आम्हाला माहीत असतात. मी म्हणलं कसं काय. ते म्हणला ते आता पोचतोर 9-8-35 मिनिट होतं, पैसे देऊ देऊ 52 वर आणले. जा 300-200 म्हणलं, आणखीन मात्र पोरग 72 वर येत आहे. म्हणून संस्कार देणं काळाची गरज आहे. शिक्षकांना विद्यार्थ्याला उठीला, ओठ, पाण्यात राहणाऱ्या 5 जलचराची नावे सांग. ते म्हणला बेंडूका. मास्तर म्हणला 1 बरोबर आला, आणखीन 4 सांग. ते म्हणला त्याची माय, त्याचा बाप, त्याचा भाऊ, त्याची बहीण. अटॅक आला मास्तराला. 8 दिवस पोरग शाळेत गेलं नाही. 9व्या दिवशी मास्तर घरी गेला. मास्तर घरी आलेला पोराच्या आजानं बघितला ना, आजा म्हणला पाप्या मास्तर घरी आलाय, लप लप लप. पाप्या म्हणला बाबा तुम्हीच लपा. आजा म्हणला मला लपाय सांगतोस. ते म्हणला सांगितलंय मास्तराला, मग आज आम्ही आलाय. 8 दिवस मी शाळेत येणार नाही. म्हणून लेकरायला चांगले संस्कार देणं काळाची गरज आहे. लयची तर घाबर. एका गावात मी बैठकीत जाऊन बसलो, 7-8 वर्षाचं पोरग मायापाशी आलं आणि मला म्हणला महाराज चला चहा प्यायला. म्हणलं चहा सगळेच पाजवले, दुसरं काहीतरी पाजू. म्हणला ताक काय आणू का. मला आण. 1 तांब्या ताक प्यायले आणि त्याला म्हणलं बाळू तू आई तुला काही म्हणणार नाही का. ते म्हणला कशाला काही म्हणीन महाराज, त्या ताकात उंदीर मिळालेला होता. या आले का बाबाजी, तुमचीच वाट बघू लागलो. बसा. निस्तेच आले, मुराळी घेऊन नाही आले ते. बरं कुठं आला. एवढंच माझा मुद्दा एवढाच आहे, माझा अट्टास एवढाच आहे की आपण गणेश उत्सव एवढ्या दिवस झालं साजरा करतो, पण त्या गणपतीमधून आपण घेतो काय आणि काय घेतलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यातून एकच घ्या, आपल्या लेकराला चांगले संस्कार लागले पाहिजेत. आणि आपलं मला वाटतंय घरातले 4 कामं कमी करा, पण आपल्या घरातल्या चिमुकल्याला या देशाचा चांगला नागरिक घडवणं हे तुमच्या हातात आहे. हे ध्यानात ठेवा. म्हणून संसार करत असताना सुद्धा असा संसार करावा, प्रेम करावं. संत प्रेम करतात पण असं करतात, दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी, तो कमने सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. जे करंजले गाजले त्या सिंहने जो आपुले. ऐका, आपल्या लेकराकडे पाहण्याची जशी दृष्टी आहे त्याच दृष्टीनं ते दास आणि दासीकडे सुद्धा पाहतात. आपली माणसं काय प्रेम करते, आपल्या लेकराकडे जशी पाहण्याची दृष्टी आहे तशी सख्या भावाच्या पोराकडे सुद्धा नाही. ते माणसं दुसऱ्यावर काय प्रेम करतील सांगा बरं तुम्ही. आता एवढ्या आमच्या माय मावल्यात, एवढ्या सासा कीर्तनाला बसल्यात. आता जास्त नाही, पण खरं सांगा तुम्ही जेवढं तुमच्या मुलीवर प्रेम करतात तेवढं सुनाव करतात का. इमानदारीनं लबाड बोलायचं नाही. पण तुम्हाला खरं सांगू का, सगळ्यात जवळची तुमच्या सून आहे. तुमच्या सुखादुःखात मदत करणारी, तुमची सेवा करणारी तुमची कोण आहे, सून आहे. म्हणून त्या सुनावर सुद्धा प्रेम करीत जात जा. बाया जेवढं जावयावर प्रेम करते तेवढं पोरावर सुद्धा नाही. एका पोराचं लग्न झालं आणि त्याच्या आईला मी विचारलं, मी म्हणलं काकू काय चाललंय तुमच्या पोराचं. महाराज मला त्याचं विचारूच नका. मी म्हणलं काय झालं. निस्ता बायकोचा बैल झाला, बैल बैल बैल. मी म्हणलं काय झालं. निस्ता बायकोच्या पुडी 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 करते. मी म्हणलं काकू आणि जावाई कस काय. माय म्हणली महाराज जावायला देव माणूस भेटला हो. म्हणलं कस काय. पुडीला भांडे घासू देत नाही, कपडे धुवू देत नाही, दळण आणू देत नाही. म्हणलं शाबास. तेच काम पोरानं केलं की पोरग कोण, बैल. आणि तेच काम जावायानं केलं की जावाई कोण, देव.
जावाई लेकीच्या साड्या धुवायला तरी त्याला देव म्हणायली म्हणल्या ना का भिताड अंगाव पडावीच्या. हा सुना लयच खुश झाल्या. सुना म्हणल्या माय बरं झालं म्हाताऱ्या झटकिल्या. पण तुम्हाला बी सांगतो सुना हो, तुम्ही बी सासू सासऱ्यावर मायबापासारखं जीव लावा, मायबापासारखं सासू सासऱ्यावर प्रेम करा. तुम्ही जर सासू सासऱ्याला मायबापासारखा नाही जीव लावला तर तुमची भाऊजाई तुमच्या मायबापाला जित्त फुकीन जित्त. हां आता म्हाताऱ्या खुश झाल्या. प्रेम हे दोन पात्री असते हो, प्रेम हे एक पात्री नसते. म्हणून संसार हा प्रेमाने आणि आदराने करावा. आणि अशा ठिकाणी जर संसार आपण जर केला तर देव आपल्या सुद्धा घरी आल्याशिवाय राहणार नाही. नाथबाबाच्या घरी देव आला कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळाबंदी त्याचे पाये. आणि म्हणून नाथबाबाच्या घरी काम केलं असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. महाराज म्हणले मग आणखीन करतो काय, जे अनाथ आहे दीन दुबरेत त्याचा मायबाप देव होतो. अभंगाचं तिसरं संबंधो. जे अनाथ आहे दीन दुबळे त्यांचा नाथ देव होतो. महाराज म्हणले अहो काही माणसं एखादं लेकरू जर अनाथ झालं तर माणसं म्हणतात महाराज त्याला मावशीनं सांभाळलं, महाराज त्याला मामानं सांभाळलं. महाराज म्हणले अरे ते जन्म झाल्याच्या नंतर सांभाळलं, गर्भात त्याला कोण सांभाळलं? गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा. अरे गर्भात असताना त्याला सांभाळणारा जर कोण असेल तर तो आमचा देव आहे, जगाचा मालक आहे. मग त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं कोण आहे? म्हणून देव भक्ताला सांभाळतो. पण भक्त निस्वार्थ देवावर प्रेम करणारा असला तरच देव सांभाळतो, असं सांभाळत नाही. मग अशीच आपलं प्रमाण होऊन गेलं. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. आम्ही बाह्यरंग पाहतो, आपल्याला अंतरंग कळत नाही. माणसं फक्त इस्त्रीचे कपडे पाहतात, माणसाच्या मागं किती कर्ज आहे ते पाहत नाहीत. लोक फक्त माणसाची गाडी पाहतात, गाडीच्या मागं किती हप्ते ते पाहत नाहीत. लोक फक्त माणसाचा बंगला पाहतात, गौंड्याची किती उदारी राहिली ते पाहत नाहीत. लोक फक्त बाह्यरंग पाहतात, अंतरंग पाहत नाहीत. तुमचं पोरग जर पोरगी पाहायला गेलं तर रूप पाहून पोरगी पसंत करते का गुण पाहून? हा रूप पाहून गुंतेनं पाहितलेले असतात का? मी बऱ्याच पोरायला सांगत असतो, चमडा चांगला असून उपयोग नसते, माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे. पाहता आलं तर मन पहा, चमडा पाहून भूलू नका. काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावत असते. ज्याला कळलं त्याला धन्यवाद.
नाही कळलं ते ना कीर्तन झाल्या चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. हो, एक तर सध्याच्या काळात कोणी कोणाला पोरगी देईन आणि ज्याला पोरगी द्यालेत त्याला पास पडून. आमच्या इथे एक जणांना 10 पोरी नापास केल्या. उगत लोकांच्या लेकराला नाव ठेवायचे. कोणतीची हाईट कमी आहे, कोणतीची हाईट जास्त आहे, कोणती जाड दिसायली, कोणती उन्हात गेल्या लाल पडायली. या अरे करतो तरी कोणती पास. त्याचं आता इतकं वय झालं त्याला आता कोणी पोरगीच देईन. पुन्हा पोरगी पाहायला गेलं आणि पोरीनं त्याला विचारलं तू नाव काय. ते म्हणला वसंत. ती म्हणली मला नाहीत पसंत उठ. हा पोरीपाचे दिवस गेले. आता एक भेटणं दुसरी नापास कुठं करतं. आता पोरीला आली किंमत आणि पोरीच्या बापाला आले डिमांड. काय येऊ नये काय येऊ नये. 15 वर्षापूर्वी पोरीचा बाप असा पाया पडत होता आमचं लेकरू पदरात घ्या. त्यावेळेस पोराचा बाप म्हणायचं तुम्ही कुठं तुम्ही कुठं आम्ही कुठं. आता जिरली का. आता बळच जय हरी घालायला जय हरी. त्या म्हणला पुढच्या घरी यंदा नाही ना दिला पाहिजे. हां हां झालं आपलं कीर्तन बी आता. म्हणून बाह्यरंग महत्वाचा नाही अंतरंग महत्वाचा आहे. म्हणून परिस्थिती नका पाहू स्थिती पहा. आणि स्थिती पाहून जर आपली मुलगी दिली तर आपली मुलगी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. देव परिस्थिती पाहत नाही स्थिती पाहतो. म्हणून अनाथाचा बंधू अंगे असे हा संबंधू. म्हणून देवाला अळवण्याकरता तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. असे भक्ताच ये घरी कामे न सांगता करी. मोठ्या प्रेमानं हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण करायचे. जोरदार हातानं टाळी वाजवायची मुखाने नामस्मरण करायचंय. जे विठोबा रखुमाई म्हणणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ आहे. टाळी वाजविल्याच्यानं हस्तरेषा सुद्धा बदलत असतात. हा करा बरोबरी हात. अरे पंढरपूर आहे पंढरपूर मानवत नाही आता हे पंढरपूर आहे. वरी 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 टाक 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 राहू दे असे शेवा पिऊन येतो मी. हा विठोबा रखुमाई ज्ञानोबा आहे तुकोबा आहे चुकोबा आहे शेणा महाराज सावता महाराज नरहरी महाराज गोरोबा काका जनाबाई सकुबाई श्री समर्थ श्री गजानन महाराज अष्टादश सकल संत मंडळीच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. पुनश्च एकदा या गणेश मंडळाने आयोजित केलेला हा कार्यक्रम यांना द्यावे तितके धन्यवाद. आता या ठिकाणी